तर चला आज मी तुम्हाला कैरीचं लोणचं दाखवणार आहे. तर त्यासाठी आपण मस्त कैऱ्या घेतलेल्या. आता कैऱ्या स्वच्छ धुवून घेते आणि ते कैरीला चिक वगैरे असतो ना, त्यासाठी कैरींना स्वच्छ धुवून घ्यावा लागतो. थोडा वेळ 5 मिनटं चोळून त्यांना 2 मिनटं असं पाण्यातच ठेवते मी आणि नंतर मग त्यांना काढून पुसून घेणार आहे. तर मग मी आता स्वच्छ चोळून चाळून ठेवून देते आणि आता आपण त्यांना नंतर मग काढून पुसून घेणार आहेत. तर मग कसं असतं या दिवसाचं असं आंबट चिंबटच खाऊ वाटतं, गोड आंबट असं छान वाटतं खायला. तर म्हटलं चला नवीन नवीन जर कैरी दिसली ना तर त्याचं असं लोणचं केलं ना तर खूप भारी वाटतं. आपल्याला साधं आणि सिंपल लोणचं करायचं आहे. हे काही 12 महिना टिकण्यासारखं लोणचं नाही आहे आपल्याला. हे तेव्हाच 1 महिन्यात पुरेल एवढं करायचं आहे आपल्याला. 1-2 महिना पुरेल असं करायचं आहे. 1-2 महिने पण नाही जाणार ते, पण जेवढं जाईल तेवढं चला म्हटलं करून घेऊ आपण. तर त्यामध्ये काही वस्तू असल्या नसल्या तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तर नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा मी बडीशोप घेतली, थोडं सुंठ घेतला, हळद, हिंग, धणे आणि हे लवंगा घेतल्या. आपल्याकडे मिरे नव्हते आणि विलायची नव्हती. काही वस्तू असल्या तर काही वस्तू नसल्या तर चालतं. चटणी, मीठ आणि लसूण घेतले एवढे मोठे चिरून, सोलून घेतले लसूण आणि आपण याची मोहरीची डाळ घेतलेली. तर बघा आता मी मिरे टाकून घेतले, नंतर धने टाकून घेते, नंतर आपलं बडीशोप आणि आपलं जरासं सुंठ होतं ते टाकून घेतलं आणि थोडंसं दालचिनीचा तुकडा होता. जे मसाले होते माझ्याकडे शिल्लक ते टाकून घेतले. तुमच्याकडे जर लवंगा, मिरे आणि विलायची असेल ना तर टाकून घ्यायचं आहे. मग ती पावडर काढून घेतली मी. नंतर मग आपण चटणी आणि आता लसूण आपण हे आता मिक्सरला वाटून घेणार आहेत. हे बघा ही मस्त सगळे मसाल्यांची पावडर करून घेतलेली मी. तर जे राहिलं ते आपलं काही नसलं, कोणी कोणी तर चटणी मीठमध्ये पण करतं, पण आपल्याला थोडे जे मसाले आहेत ते टाकून थोडं चांगलं टेस्टी करायचं आहे. तर अशा पद्धतीने जर केलं ना खूप भारी होतं आणि खायला पण खूप छान लागतं. तर बघा मी लसूण आणि चटणी काढून घेतलेली आहे. आता थोडी मोहरीची डाळ काढून घेते. मोहरीची डाळ आपल्याला जसं आपण मीठ घेतलेलं आहे ना त्याच प्रमाणात मोहरीची डाळ घ्यायची आहे. आपण अर्धी म्हणजे 1 वाटी मीठ घेतलेलं आहे ना तर तसं मोहरीची डाळ पण 1 वाटी घेऊन घ्यायची आहे. आणि खूप छान अशा बघा मोहरीची डाळ पण एवढी राहिली ना तर चांगलं जास्तीचं राहिले तर मस्त येतं. हे बघा मेथी घेतलेली आपण, मेथी काही दाखवली नव्हती तर मी आता मेथी घेतलेली आहे. आणि आता ती मेथी आपण आहे ना चांगलं स्वच्छ निवडून घेतली आणि आता आपण इकडे तेल गरम करायला ठेवणार आहे. तेल आपल्याला अंदाजानुसार टाकायचं आहे. तर मी त्याला आपण पावशेरच्या वरती म्हणजे पावशेर धरून घ्या तुम्ही. आपण त्याच्यामुळं आपलं काही जास्तीचं लोणचं नाही त्यामुळे ना आपण पावशेर तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि आता आपण हे मोहरीची डाळ टाकून घेतली आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. मोहरीची डाळ खाली का टाकली? आपण तेल गरम टाकतो ना मग ती काळपट पडते. जास्त जर मोहरीची डाळ वरती राहिली ना तर मग ते काळपट पडतं. त्यासाठी ना मोहरीची डाळ थोडी खाली, नंतर मीठ टाकलं, नंतर आपला हा मसाला पण टाकून घेतलेला आहे. आणि आपल्याला खूप छान अशी चव येण्यासाठी जे राहिले ते मसाले जर तुमच्याकडे बाकीचे असतील तर तुम्ही टाकू शकता. तर बघा मी आता हे जे आपलं चटणी पण आहे ना आपण अर्धी वाटी घेतलेली होती. तर जास्त तिखट नव्हती म्हणून मी अर्धी वाटी घेतलेली होती. आणि लसूणच्या 2-3 मोठ्या मोठ्या कापळ्या घेतलेल्या त्या म्हणजे कांड्या घेतलेल्या होत्या निवडून. त्या 10-15 म्हणजे 15-1 लसूण झालेले होते ते पण काढून घेतलेले आहेत. आणि जे आता गोळे गोळे आहेत ना आपण हे तेलामध्ये टाकून घेणार आहेत. म्हणजे तेलामध्ये ना खूप छान होतात ते, त्यासाठी तेलामध्येच टाकून घेणार आहे. आपल्याला काही जास्तीचं लोणचं नाही आहे, थोडंच प्रमाणाचं लोणचं आहे, पण खूप छान लागतं अशा पद्धतीने जर केलं तर. तर बघा आता तेल गरम झालं ना मग मी मेथी टाकून दिलेली आहे आणि मेथी थोडी जास्तीचीच घेतलेली आहे. कडूपणाने आपले लोणचं वगैरे खराब होत नाही त्यासाठी थोडी मेथी जास्तीचीच घेतलेली आहे. आणि मेथी जास्त बी राहिली तर खूप चांगलं लागतं. तर असं आपण मेथी वगैरे खात नाही पण चांगलं असतं थोडं. 1 चमचाभर टाकलेलं आहे मी, पोहे खायचे 1 चमचा. तर आपली मेथी झाली. आता नंतर हिंग टाकला मी. हिंग आपला खड्यांचा हिंग होता ते त्याच्यामुळे कुटून घेतलेलं आहे त्याला. आणि हिंगची पावडर करून घेतली थोडी जाडसर आणि ती टाकून दिलेली आहे. आता आपलं थोडं तेल नॉर्मल झालं म्हणजे थोडं बरंच म्हणजे थोडं गरम होतं तेवढ्यात आपण चटणी टाकून दिली. चांगलं आता ते लसूणची चटणी होती ना ते गोळे गोळे झालेले मग मोकळी मोकळी होण्यासाठी तेलामध्येच टाकून घेतलेली आहे.
आणि खूप छान अशी मस्त मोकळी झालेली आहे. तर बघा आपण एवढं तेल टाकून घेणार आहे. आपल्याला काही जास्तचं तेल टाकायचं नाही, लोणचं कमी असल्यामुळे, तर एवढा याला बरोबर होऊन जातं ते. आपण 2 मोठ्या मोठ्या वाट्यात तेल घेतलेलं होतं. तर बघा आता एवढं चांगलं मिक्स करून घेते मी. थोडा वेळ चटणी होण्यासाठी आपण जे कच्चापणा राहतो ना चटणीचा तो जाण्यासाठी आपण हलवत नाही आहे. थोडा वेळ होऊ देऊ म्हटलं तेलामध्ये, तर तेलामध्ये होऊ दिलेलं आहे थोडा वेळ. तर आपली चटणी पण मस्त झाली आणि एवढा छान असा वास आलेला आहे ना, खूप छान असा मस्त घरामध्ये सगळं लसूणचं तिची चटणीचं खूप छान असं वास दरमळतो आहे. आणि बघा आता मी हळद टाकून घेतली. थोडे तेल थंड झालं की मग टाकायचं आहे, म्हणजे आपलं लोणचं काळपट दिसत नाही त्यासाठी. आता मग मी थोडं चांगलं मिक्स करून घेते. आता सगळं चांगलं एकजीव करून घेते आणि मग मस्त आपला मसाला चांगला मिक्स झाला की त्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपल्या कैऱ्या पण मस्त पहिले धुवून घेतल्या आणि मग त्या आता सुकवत होत्या. पहिले का बरं कैऱ्या धुतल्या, तर पाण्याच्या ओल्या असल्यामुळे त्या थोड्या चोळून चाळून धुतल्या की ते फॅनखाली सुकतील. मग नंतर आपण कैरी फोडायला घेणार आहेत. आतला मसाला पण आपला अर्जंट असतो. पहिले मसाला बी करून ठेवला ना, मसाला पण थंड झाला तर मग आपलं लोणचं पण खूप छान असं मस्त टिकतं. नाही तर मग सगळं गरम वगैरे पाणी ते म्हणजे पाणी सुटतं, मग ते लोणचं खराब होण्याची शक्यता असते. मग मी थोडी साखर घेतली. तर बघा मी 4-5 चमचे साखर घेतली, म्हणजे थोडं लोणचं पण आपलं आंबटपणा असतो ना कैरीला, तो आंबटपणा कमी होतो थोडी साखर वगैरे टाकल्याने. तर मी थोडी साखर आपल्या मसाल्यामध्येच टाकून घेतलेली आता आणि एक चांगले मिक्स करून घेते तिला पण. म्हणजे खूप छान अशी गोड आंबट चव येते. एवढ्या ह्याच्याने तर काही एवढं गोड नाही होणार, पण जो आंबटपणा असतो कैरीचा तो थोडा कमी होतो. त्यासाठी ना थोडी साखर, गूळ तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे आज गूळ नव्हता आणि मग साखरच टाकून घेतली, थोडंसं लोणचं होतं तर. तर बघा मस्त आपल्या कैरींना आता फोडणं चालू आहे. तर दादू आता कैरी फोडून घेत होता, त्याला खूप मजा वाटते. तर त्याने कैऱ्या फोडून दिल्या आणि बघा आता आपला खार जेवणं वगैरे झाली, सगळं आवरणं झालं. मग मी नंतर आता रात्री 9:30 वाजता आपलं लोणचं म्हटलं चला थोडं आता थंड झालं आणि कैऱ्या फोडून फॅनखाली पडू दिल्या. आणि आता बघा मस्त फोडून घेतलेल्या त्या कैऱ्या आता चांगलं मिक्स करून घेऊ. आणि आपलं 1 किलोचं लोणचं येते. तर खूप छान असं पद्धतीने जर केलं ना, याच्यामध्ये आपलं काही जास्तीच्या वस्तू असल्या तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आपलं थोडंसंच लोणचं असल्यामुळे म्हणजे मसाले घरात होते ना, तेवढ्यातच आपण करून घेऊ म्हटलं. तर त्यासाठी मी जे होते ते वापरत होते. तुमच्याकडे जर म्हणजे तुम्हाला जर मिरे, लवंगा, विलायची असे 3 प्रकारचे मसाले टाकावे लागतात. 6 लवंगा घ्यायच्या, 6 मिरे घ्यायचे आणि 7-8 वेलायची घ्यायची. अशा प्रमाण घेऊन घ्यायचं आपलं, कारण की जास्तचं कैरीचं लोणचं नाही, आपलं 1 किलोचं आहे. त्यामुळे थोडं थोडं प्रमाणात घ्यायचं. 100 ग्रॅम मोहरीची डाळ घ्यायची, 100 ग्रॅम मीठ घ्यायचं आणि चटणी आपली 1 वाटी घ्यायची. जी असं मध्यम वाटी असते ना, ती 1 वाटी घ्यायची. आणि नंतर आपलं थोडे मेथीचे दाणे 1 चमचा घ्यायचं. असं सगळं घेऊन मस्त असं लोणचं तयार करायचं. लसूण घ्यायचा, कुटून काटून सगळं असं टाकायचं. बघा आता मी बरणीमध्ये भरून दिलेलं आहे. तर खूप छान असं मस्त काचेच्या बरणीमध्ये, काचेची बरणी स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली आणि तिला चांगलं फॅनमध्ये सुकू देत होती मी फॅनखाली. आणि आता बघा आपलं लोणचं खूप छान असं मस्त झालं आणि आता ते भरून मी रात्रभर ठेवून देते आणि सकाळी दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने झालं. सकाळी त्याला मस्त असं तेल सुटेल तर तुम्हाला दाखवेन मी. आणि खूप छान असं मस्त भरून घेतलेलं आहे मी. आता हलवून देते, काही जास्तीचं नाही, आपल्या अर्धीच बरणी आहे, पण खूप छान असं मस्त झालेलं आहे आणि ह्या दिवसाचं लोणचं खायला खूप छान वाटतं. तर आता मी थोडं 5 मिनटं झाकण लावून घेते. नंतर मग झाकण काढून आपली जाळीची झाकणी ठेवायची. आता उन्हाळा चालू आहे ना, उन्हाळ्याचं लोणचं लगेच खराब होतं. तर आपण हे फायबरचं झाकण वगैरे लावायचं नाही आहे. आपण जाळीचं झाकण किंवा कपडा ठेवायचा. आणि बघा दुसऱ्या दिवशी दाखवते तुम्हाला, सकाळीच मी दाखवते आता. किती छान झालेलं आहे लोणचं आणि तेल बघा किती सुटलेलं आहे त्याला. खूप छान झालं आहे लोणचं. कसं झालं ते कमेंट करून सांगा.